झालाय बघ कसा आणि इकडे तयार झालाय छोटासा वॉटरफॉल. काय कसं मी जरा पासवर्ड विसरलेला ना, म्हणून जरा काय झालेला. आता मला पासवर्ड मिळालेला आहे आणि बाईक राईड करतोय आम्ही. आणि तसं आम्ही बाईक राईडला चाललोय. कपड्यांवर जाऊ नका, पण आम्ही बाईक राईडला चाललोय. आणि सस्पेन्स आहे कुठे आम्ही जाऊन पोहोचणार ते थोड्याच वेळात कळेल तुम्हाला. एकदम खाजगी ऑफ रोडिंग दाखवू का थोड्याच वेळात. आता ऑफ रोडिंग चालू होणार आहे इकडे. आणि बाईक राईड इन द मॉन्सून. ऑफरोडिंग बघा कशी. ऑफरोडिंग वा झालाय बघ कसा. यो दिस मी जरा गाडीवरून उतरलोय कारण की तुम्ही बघतायत इकडे जबरदस्त ऑफरोडिंग आहे. फुल जंगल. पण मी तुम्हाला परत एकदा सांगतोय आम्ही ऑफ रोडिंगला आलोय. अँड दिस इज वॉटर क्रॉसिंग नाव. ए पिंट्या पिंट्या पळला. पिंट्या आणि खतरनाक ऑफ रोडिंग करून आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या पलाटावर. दिस इज अवर पलाट. आणि ही झोपडी आहे आमची. आणि त्यानंतर बघाल तर इकडे हे सर्व या शेतामध्ये काय आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि इकडे हे आमच्या शेतामधूनच ओळ आहे, इकडून पाणी येतं. आणि इकडे तयार झाला आहे छोटासा वॉटरफॉल. लेट मी शो यू. दिस इज छोटासा वॉटरफॉल. इकडे आंघोळ करायला जबरदस्त अशी मज्जा येईल, पण नाही आंघोळ करू शकत कारण की सर्दी खोकला आणि ताप येण्याची शक्यता खूप आहे. हा इकडे पूर्ण बांध बघाल तर हा आमच्या शेताचा खालचा बांध आहे. आणि तिकडे बांध फुटलेला, त्यामुळे तिकडे रिन्यू केलेला आहे हा. आणि ते जास्त पूर आल्यावर ते लगेच उलटून जातं. दॅट्स ॲक्च्युली गुड, कारण की तिथून उलटून नाही गेलं तर मग दुसऱ्याकडून बांध फुटण्याचे चान्सेस आहेत. तसं पण इकडून पाणी जातंच इकडे. आणि आम्ही एवढी खतरनाक ऑफ रोडिंग नाही केलेली, आमच्यापेक्षा जबरदस्त ऑफ रोडिंग पप्पांनी केली आहे. आणि त्याचं प्रूफ म्हणजे हा बघा, पूर्ण टायर चिखलाने माखलेला आहे. आमच्या गाडीचा टायर एवढा नाही माखलेला. सिरियस. आता मी इकडे बांधावर आलेला आहे आणि बाजूला बघू शकता तुम्ही गलके लावलेले आहेत. एक प्रकारचं फळभाजी आहे ते. आणि हा ओहोळ बघताय तो इकडे आल्यावर तो शेतामधूनच येतो आहे. इकडे पूर्ण पाणी 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 पाणी. आणि हा आहे तो फुटलेला बांध असा बनवला आहे. सतरंजी टाकली आहे खाली आणि त्याच्यावर मग दगडी, या अशा प्रकारे दगडी लावलेल्या आहेत इकडून. एका वर्षी आम्ही इथे खूप उंच रिन्यू केलेला, पण तो परत मग पूर आल्याने परत फुटला.
मग आता यावर्षी दगडांचाच बनवलाय आणि आपण खास इकडे वॉटरफॉल बघायला आलोय. आणि हा बघा जबरदस्त. त्यापूर्वी या इकडे विहीर होती, खूप खोल होती, पण माती येऊन येऊन ओळामध्ये माती येऊन येऊन आता ती जास्त खोल नाही राहिलेली, त्याच्यामध्ये माती भरलेली आहे. आणि ज्यासाठी आज आपण एवढी ऑफरोड करून पलाटावर आलोत भात खाण्याला. मग मी तिकडे भात खाण्याला लागले. सीधी मम्मी दिसणार पण नाही, एवढं गवत झालं आहे त्या भातात. तिकडे पप्पा दिसत आहेत, ते पप्पा फवारणी करत आहेत कारण की गवत मेलं पाहिजे. आणि ही झोपडी आहे आमची झोपडी, तिला सुद्धा नेक्स्ट इयर रिन्यू करावी लागेल. आतमधून दाखवतो तुम्हाला. सी दिस या वो. आणि आमच्या या झोपडीमध्ये 3 गालीन येऊन राहिलेले आहेत. गालीन म्हणजे मधमाशांचं पोळं असतं, पण त्याला ते मध नसते, पण त्यांच्या मास्क्या एवढा खतरनाक होतात. लेट मी शो यू. ठीक आहे, तर आपण पण आता कामाला सुरुवात करूया. हा इकडे पूर्ण बघताय गवताळ प्रदेश, याच्यामध्ये भात पेरलेला आहे. भातामध्ये गवत रुजलेलं आहे. हो, या शेतामध्ये ट्रॅक्टर लावलेलं होतं, त्या तिकडच्या पण शेतामध्ये ट्रॅक्टर लावलेलं होतं. आणि ही इकडची 2 शेतं राहिलेली आहेत. आणि वरच्यामध्ये पण काम केलेलं आहे ट्रॅक्टरने. आणि इकडे दादा काय करतोय तर त्याने इकडे पाणी फिरवलं आहे ओहळाचं. लेट मी शो यू. इकडे ओहळ आमच्या शेताच्या बाजूलाच आहे, या साईडला सुद्धा आणि त्या साईडला. इकडे दाखवलं मी तुम्हाला की शेतामध्ये ओहळ आहे आणि इकडे ओहळाचं पाणी फिरवलं आहे दादाने. हे इकडे दादाने मस्त, त्याला भिताड म्हणतात बरोबर ना रे आमच्या भाषेमध्ये. आणि गवत वगैरे टाकलंय हे. तिथे आणखी जरा उंच पाहिजे होतं, मग आणखी पाणी गेलं असतं, पण गरज नाही. इकडे खणून आणि मग फावड्याने आपण काम केलेलं आहे तिकडे. आणि तिकडे मम्मी नुसती, तिकडे बघा तिकडे मम्मीचं डोकं दिसतंय, मम्मी नुसती ओरडते बस तिकडून. आणि आता पुन्हा एकदा ती वेळ आलेली आहे ऑफरोडिंग करायची. पण अंधार झाला थोडा. आणि अंधार पण डोंगरामध्ये नाही. आपण आता गाडीवरून उतरून नाही आला, मी तसाच घेऊन जातो डबल सीट. अँड दॅट्स द Double मोस्ट seat. चॅलेंजिंग टास्क. डबल सीट ऑफरोड बाईक नाही करू शकत. ऑफरोडिंग अशी ऑफरोडिंग करतो आपण. पॅशन प्रोनी तिथं. येस बॉय. And that's the real off-roading. See these guys. Wow. Oh wow. Wow. आम्ही आज वाचलो. आणि अशा प्रकारे ही बाईक राईड आपण